सुरुवात करूयात आजच्या सेशनची. हो. ओके, सगळ्यांनी आता आधी आपण ओम म्हणूयात आणि मग ओम म्हटल्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम म्हणू आणि मग आपण तिथनं पुढे जाऊ. आणि आता आपण म्हणूयात श्रीराम जयराम जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. ओके, ग्रेट. चला आता आपण एक थोडी आपण आता करणार आहोत उजळणी. हा शब्द मी पण खूप दिवसांनी वापरलाय. तर मी आमच्या लहान मुलांच्या सेशन मध्ये जी पॉवर पॉइंट वापरतो ते पॉवर पॉइंट आज सगळ्यांना दाखवतो. त्यात सगळे चित्राद्वारे आपण रामायण बघतो. लहान काढलेले. आता जसा हा लोगो जो आहे एका लहानशा मुलीने काढलेला, 10 वर्षाची मुलगी, तिने लोगो हा काढून पहिलं प्राइज जिंकलं होतं लोगो ड्रॉइंग मध्ये. मस्त, खूप छान. बरं, मग आता आपण पूर्ण एकदा क्विक रिकॅप करूयात. आपण आता प्रत्येक सेशनची सुरुवात आपण करतो ओम पासून आणि आजचं शेवटचं सेशन असल्यामुळे जरा शेवटचं सेशन पण आहे आणि आपण नंतर प्रत्येक सेशन मध्ये श्रीराम जयराम जय जय राम म्हणतो. कारण आजच मी वाचत होतो, तर वाचताना असं वाचलं की तुमच्याकडे खूप सारं ज्ञान असेल आणि तुमच्याकडे खूप सारं कर्म पण असेल, पण त्याचा जास्त खूप उपयोग होत नाही जर भक्ती नसेल तर. आणि भक्तीपर्यंत पोहोचण्याचा एकच रस्ता आहे आणि तो म्हणजे नाम जप. म्हणून आपण गेल्या 25 ते 26 सेशन्स मध्ये आपण जो नाम जप केलेला आहे, प्रत्येक वेळेला आपण ऍटलिस्ट 10 वेळा तरी नाम जप केलेलाच आहे. त्याच्यामुळे की 250 वेळा आपलं श्रीरामाचं नाम जप करून झालं या वानर सेनेच्या सेशन्स मध्ये. म्हणजे आपण जर आता जसं इंग्लिशमध्ये म्हणतात इफ यू रिफ्लेक्ट की आपण याच्यात काय काय केलं, तर याच्यामध्ये ही नक्कीच आपण एक गोष्ट केली की आपण नामाचा खूप जप केला. मग पुढे काय होतं की लहान लहान मुलांनी खूप सारे ऍक्टिव्हिटीज ते करायचे, ड्रॉइंग वगैरे करायचे. आणि इनफॅक्ट मी आणि इरा जेव्हा पहिले जेव्हा सेशन्स करायचो तेव्हा सगळ्या मुलांना आम्ही डान्स करायला लावायचो. तेव्हा पण आता आपण डान्स सेशन इथे नाही घेतलं, पण आपण त्या सेशन मध्ये मात्र सगळ्यांना डान्स करायला लावायचो सुरुवातीला मुलांना. त्यांची एनर्जी असणं अशी ओपन होते. मग जेव्हा बालकांड सुरू झालं तेव्हा रामाच्या फोटो सोबत सगळ्या पार्टिसिपेंट्सच्या लहानपणाचे फोटोज एकत्र करून त्याचं असं कोलाज बनवलं होतं. अरे वा. मग जसे हे सगळे लहान मुलं रामायण शिकायला सुरुवात करतात, जसं स्वतः हनुमंत त्यांच्या हातात येऊन त्यांच्यापर्यंत हे रामायण पोहोचवतोय, हे त्यांना सांगतो की तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात म्हणजे आपल्यासोबत कुठेतरी हनुमान आहे.
ही अजून एक गोष्ट पण आपण अनुभवली या वानर सेनेच्या 25 सेशन्स मध्ये, की ज्या ठिकाणी राम कथा होते त्या ठिकाणी हनुमानाची उपस्थिती नेहमी असते. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सोबत भलेही आपण 3च लोक असू किंवा 4 लोक असू झूम मध्ये, एक 5वी अदृश्य व्यक्ती आपल्या सोबत होती या सगळ्या सेशन्स मध्ये. कारण आपल्या रामायणाचे आदि श्रोता म्हणजे कोण, तर हनुमान. मग आपण सुरुवात केली होती रावणाच्या स्टोरी पासून, की रावणाला कशा सगळ्या शक्ती मिळाल्या, त्यांनी कसं त्याचं साम्राज्य, त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं होतं. आणि मग जेव्हा राम जन्म झाला तेव्हा राम कसे गुरुकुलमध्ये गेले, सगळ्या विद्या त्यांना पटकन मिळाल्या. आणि मग ते जेव्हा अयोध्येतनं निघाले होते तेव्हा त्यांचं मिशन काय होतं, कोणाला आठवतं का? काय? जेव्हा विश्वामित्र ऋषी आले होते तेव्हा त्यांनी राम आणि लक्ष्मणाला मागून घेतलं होतं. ते कशासाठी मागितलं होतं नंतर, आता तर गुरुकुलमध्ये सुरू आहे, पण पुढे जेव्हा जातील यज्ञकुंडाचं रक्षण करायला. यज्ञकुंडाचं रक्षण करायला, बरोबर. तो यज्ञ कुठला? काय? त्या यज्ञाचं नाव काय? तो होता धनुष्य यज्ञ. तर धनुष्य यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ते सगळे चालले होते. आणि एकीकडे रामाची स्टोरी सुरू आहे, एकीकडे हनुमानाची स्टोरी आपण बघितली होती, की कसा हनुमान छोटासा असताना पूर्ण सूर्याला गिळायला निघाला होता, सगळीकडे अंधकार पसरला, मग त्याला इंद्राने त्याच्यावरती वज्राने हल्ला केला आणि मग हनुमानाला सगळ्या शक्ती ज्या आहे त्या सगळ्या देवांनी येऊन त्याला दिल्या. पण जेव्हा त्यांनी खूप नॉटीनेस सुरू केला तेव्हा त्याला श्राप पण असा मिळाला होता की या सगळ्या शक्ती तू विसरशील, पण मोठा झाल्यावर जेव्हा तुझ्या शक्तींचा उपयोग करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र तुला या सगळ्या शक्ती परत मिळतील. बरोबर. आपण सुंदरकांडच्या सुरुवातीला एक खूप अशी मॅजिकल एक चौपाई बघितली होती, राम काज लगी तव अवतारा सुनत ही भयहु पर्वताकारा. मग जेव्हा त्यांना ही चौपाई ऐकायला मिळाली तेव्हा मात्र त्यांच्यातलं सगळ्या शक्ती परत ऍक्टिव्हेट झालेल्या. मग पुढे काय झालं? मग पुढे जेव्हा धनुष्य यज्ञाला सगळेजण निघाले त्यावेळी त्यांनी अहिल्याचा उद्धार केला होता. त्यांच्या चरण रज लागल्याबरोबर त्या शिळेतून ती परत तयार झाली, परत उत्पन्न झाली किंवा त्या श्रापमुक्त झाली. आणि मग ही जी वार्ता आहे, ही जी न्यूज आहे ही सगळीकडे पसरली की हा जो अयोध्याचा राजकुमार आहे त्याच्या पायाच्या टच करण्यामुळे एका दगडाच्या शिलेतून एक प्रत्यक्ष व्यक्ती प्रकट झाली. हा म्हणजे चमत्कारच होता त्यावेळी. मग पुढे काय झालेलं, जेव्हा राम पोचले, बरं आता तुम्ही मला सांगा हे दृश्य कुठचं असेल? काय? हे जे दृश्य आपण बघतो आहे स्क्रीनवर कुठलं? यज्ञाचं रक्षण करायला. नाही, लोकेशन शहराचं नाव काय किंवा राज्याचं नाव काय? सीतेच्या घरी चालले होते, हा एक हिंट आहे. हा, सीतेचं घर का? जनकपुरी. जनकपुरी मिथिला. जनक तिथला राजा, त्याची जनकाची ही मुलगी म्हणून ती जानकी, बरोबर. मग आता इथे राम आणि सीता दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा बघितलं होतं जेव्हा ते त्या फुलराईमध्ये गेले होते, जेव्हा त्या बगीच्यामध्ये गेले होते. आणि त्यावेळी लक्ष्मणाने पण बघितलं होतं उर्मिलेला पहिल्यांदा. आणि मग तेव्हा हा फोटो मी दाखवला होता. हा फोटो सगळ्यांच्या लक्षात आहे का कोणाकोणाच्या? काय कार्यालय आहे ते? पण कुठलं कार्यालय? तुमच्या लग्नातलं आहे. हो, आमच्या लग्नातला फोटो आहे. कार्यालय तुझ्या लग्नाचं. हो बरोबर. त्या लग्नामध्ये जसं इतकं छान सगळं डेकोरेशन झालं होतं तसंच सगळं डेकोरेशन तेव्हा राम आणि सीतेच्या लग्नासाठी पण त्यांनी सगळं तयार केलं. कारण त्या ठिकाणी तो धनुष्य यज्ञ सुरू होता आणि त्याच ठिकाणी त्यांनी मध्ये आणून ठेवला होता तो धनुष्य. मग आता तिथे झालं राम आणि सीतेचं लग्न. पण आता लग्न झाल्यावर मग पुढे काय? आपण हे पण बघितलं होतं की विदाईच्या वेळेला कसं झालं, सीतेचं
मग सीतेच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मग सगळ्या आईंनी येऊन त्यांना कसं तिला शिकवलं होतं की सासरी गेल्यावर कसं वागायचं. 6 महिने पूर्ण वरात तिथे थांबली होती मिथिलेमध्ये. 6 महिन्यांनी मग ते घरी गेले. हम्म. नाही, काहीतरी 6 वेगळं महिने असेल. 6 महिने नाही केले. 6 अकॉर्डिंग टू रामचरितमानस 6 महिने तिथे थांबले होते. पण ठीक आहे. पण तिथे काही काळ वरात थांबली आणि मग तिथनं ती घरी गेली. बर. मग आता घरी गेल्यावर मग आपण जो बघितला होता प्रसंग की कसं दशरथ राजा आणि कैकेयी मग ती तिचा वर मागते आणि मग आता राम, लक्ष्मण आणि सीता यांना वनवासाला जायची वेळ आली होती. वनवास सुरू झाल्यावर तमसा नदी, उत्तर प्रदेश, तमसा नदी हा त्यांचा पहिला घाट आहे किंवा त्यांचं पहिलं ठिकाण आहे थांबण्याचं. तर अयोध्येपासून 250 किलोमीटर दूर तिथे आहे ती तमसा नदी, म्हणून तो गुगल मॅप्सचा इथे लोकेशन दाखवलाय. आता आपण या स्लाइड्स बघितलेल्या नाहीयेत, या सगळ्या लहान मुलांना दाखवलेल्या स्लाइड्स आहेत, म्हणून बर. तुम्हाला यातलं काही काही कॉन्टेंट नवीन पण वाटेल. मग पुढे काय झालं की पुढे रामाचा जो पूर्ण जर्नी आहे म्हणजेच रामायण, रामायण, ते अयोध्येपासून ते पूर्ण लंकेपर्यंत जाताना कसं होतं ते सगळे डायरेक्शन्स त्यांनी इथे दिलेले आहेत. की सतनामध्ये गेले होते, रामटेक, मग पंचवटी, मग भंडारदरा, मग तुळजापूर आणि मग फायनली ते आले होते त्रिचरापल्ली, रामनाथपुरम, रामेश्वरमला त्यांनी मग तिथे शिवलिंगाची स्थापना पण केली होती पुढे गेल्यावरती. मग आता जेव्हा अरण्यकांडामध्ये जेव्हा राम आणि लक्ष्मण राम, लक्ष्मण आणि सीता तिघं जेव्हा राहत होते त्यावेळी इंद्राचा मुलगा, त्याचं नाव काय होतं, इंद्राचा मुलगा, त्यांनी कावळ्याचं रूप घेतलं आणि त्याने कावळ्याचं रूप घेऊन त्यांनी इकडे येऊन सीतेच्या पायावर त्यांनी चोच मारली आणि चोच मारल्यावर रामाने त्याच्या मागे सोडलं ब्रह्मास्त्र आणि मग ते ब्रह्मास्त्र त्याला पूर्ण पळवताय, दिवसभर पळत होता. मग शेवटी त्याला जाऊन भेटतात नारद पाठवतात त्यांना परत रामाकडे आणि नारद त्याला म्हणतात की जर त्या ब्रह्मास्त्राला तुला मारायचं असतं तर सकाळीच मारलं असतं, तुला एवढं सगळं करायची काही गरज नव्हती. आणि त्या मुलाचं नाव होतं जयंत, मुलगा जयंत. मग आता हे काही लहान मुलांसोबत गेम्स पण खेळलो होतो, तर तुम्ही पण आता शोधा, कारण आपण आता लास्ट सेशन मध्ये आहोत. यांच्यामध्ये वेगळं चित्र कुठलं शोधा सगळेजण. ब्लॅक टेल. इकडे एक कोपऱ्यातलं लास्ट वाला दिसतंय, बरोबर, उजवीकडचं पहिलं. ओके, हे आहे म्हणजे सगळ्यात हाताचं पहिलं शिफ्टिंग वेगळं. हेच आहे सगळ्यात वेगळं, ज्याची शेपटी ही काळ्या रंगाची आहे, तो सगळ्यात वेगळा आहे. बरोबर. मग आता आपण गेलो होतो पुढे अरण्यकांडामध्ये. पुढे आपल्याला दिसला होता खूप सुंदर प्रसंग म्हणजे केवटचा, की हा केवट कसा खूप लाडवून त्यांनी खूप रामाचं छान त्याला दर्शन पण मिळालं, त्याने रामाचे चरण पण धुतले आणि त्यानंतर त्याचे सगळे पितरांना रामांनी मुक्त केलं. आणि एवढं सगळं भाग्य दर्शन झाल्यानंतर शेवटी जेव्हा रामांनी त्याला काहीतरी द्यायचा प्रयत्न केला ते पण त्यांनी नाही घेतलं. ते म्हणते की तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा मला काहीतरी द्या. बरोबर. मग फायनली ते लोक पोचले दुसऱ्या तीरावर आणि तिथे मग त्यांना येऊन भेटला भरत. आणि भरत भेटीचा कार्यक्रम पण आपण डिटेल मध्ये बघितला होता. 7 मीटिंग झाल्या होत्या, 7 मीटिंग्स. पण 7ही मीटिंग्स मध्ये कोणालाच डिसिजन घेता येईना, करायचं काय. कारण भरतला विचारलं, भरत म्हणतात की जे राम म्हणेल ते. रामला विचारलं, राम म्हणे जे भरत म्हणेल ते. सगळ्यांनी मग विचारलं जानकीच्या वडिलांना, जनक राजा पण म्हणाले की जे काही भरत म्हणेल ते. मग शेवटी रामांनी सांगितलं बघा मला काही परत येता येणार नाही, पण माझ्या या खडावा तू सोबत घेऊन जा आणि यांच्यावर तू राज्य करू शकतोस. मग आता भरतनी त्याच खडावा परत नेल्या आणि त्याच ठेवल्या सिंहासनावर, स्वतः राहायला बाहेर आणि खाली बेडवर पण नाही झोपला. त्यांनी खड्डा खणून तो खड्ड्यात जाऊन झोपायचा की माझे स्वामी जर धरणीवर झोपतायत
तर मी स्वामींच्या लेवलला झोपू शकत नाही, मी त्यांच्या पण खाली झोपणार. वा. अशी भरतची छान भक्ती. मग आपण बघितलं होतं, हाच आहे तो ब्रह्मास्त्रवाला सीन, त्याचा एक वेगळा चित्र. मग दत्तात्रेय आणि त्यांची आई अनुसूया, तिची झाली होती भेट सीतेसोबत, जिथे तिने सीतेला अशी एक साडी दिली, जी साडी कधीही खराब होत नाही, जिच्यावर कधीही डाग पडत नाही. आणि तसं बघितलं तर फिलॉसॉफिकली स्पीकिंग तिला त्या साडीची गरज पण होती, कारण आता सीतेला लंकेला जायची वेळ आली होती, आणि लंकेला गेल्यावर तिच्या चारित्र्यावर लोक क्वेश्चन्स करणार होते. त्याच्यामुळे अशी साडी तिला अनुसूयेकडनं मिळणं हे अगदी टाइमली डिसिजन होतं. म्हणून इथे तुलसीदास आणि वाल्मिकी दोघांचंही कौतुक. मग तिची पण आपण कथा ऐकली होती की कसे तीनही सगळे देव त्यांच्या घरी येऊन राहतात लहान बाळ म्हणून, आणि शेवटी दत्तगुरु म्हणून ते एकत्र येतात. आणि ही ती अनुसूयाची ती केव. मग पुढे चित्रकूट अनुसूयेची. अनुसूयेची गुफा आहे ती. हे खरोखरचं ठिकाण आहे, तुम्ही इथं जाऊन बघू शकता. पाहिलं आम्ही, चित्रकूटला आहे. हो का? व्हेरी गुड. मग आता इथे रावणाचा प्लॅन सुरू झाला की सीतेला आणायचंय पळून, आणि मग ते आणण्यासाठी त्यांनी मग पाठवलं सुवर्ण मृग, आणि मग त्या सुवर्ण मृगाच्या मागे गेला राम, आणि रामाने इकडे एरो सोडला बाण, आणि इकडे आला रावण, आणि रावणाने पळवलं सीतेला. आणि पळवताना मात्र त्याला येऊन भेटला कोण? जटायू. त्यांनी जटायूचे पंख कापले, आणि नंतर जटायूचे पंख त्यांनी कापले, आणि कापल्यावर मात्र जटायूनी रामाच्या हातांमध्ये स्वतःचा प्राण सोडला. त्यावेळी रामांनी जटायूला ऑप्शन दिलं होतं, तुला हवं असेल तर मी तुला आत्ता बरं करतो. जटायू म्हणलं नको, इतके लोक इतकी तपश्चर्या करतात तेव्हा कुठे त्यांना तुमचं दर्शन प्राप्त होतं, पण माझ्या जीवनाचा अंत तुमच्या हातामध्ये होतोय, याच्यापेक्षा चांगलं काही होऊ शकत नाही, म्हणून मी आत्ताच मुक्त होणं पसंत करेन. मग शंकर आणि शंकराचाच तो अवतार म्हणजे मारुती, तो आता कसा मोठा होत चाललाय. मग मारुतीची कथा पुढे, मारुतीला मिळालेले सगळे त्याला ज्या मिळालेल्या पॉवर्स, आणि मग किष्किंधा कांड मध्ये आपण जातो. किष्किंधा कांड मध्ये मारुती आणि श्रीराम यांची भेट, आणि या भेटीमधल्या पण चौपाई खूप छान होत्या. मारुती म्हणतो की तुमचा दास तुमची वाट बघतोय. मग राम म्हणतात की तो जर माझा दास आहे तर मग त्यांनी तुला कशाला पाठवलं? सुग्रीवनी स्वतः का नाही आला? मग मारुती म्हणतो अरे तो ICU मध्ये आहे, त्याच्या डॉक्टरला त्यांच्यापर्यंत जावं लागणार आहे, तो डॉक्टरपर्यंत नाही येऊ शकत. आणि दुसरं कारण म्हणजे आता तो तुमचा दास आहे, पण मला अशी इच्छा आहे की तुम्ही त्याची मैत्री करावी, म्हणजे तो तुमचा मित्र होईल आणि मी तुमचा परम दास होईल लाईफ टाइम साठी. म्हणजे ती ओपनिंग तयार होईल कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये म्हटलं तर. मग तिथनं श्रीराम आणि हनुमंत दोघांची स्टोरी पण सुरू होते, आणि या स्टोरी पासून जे हनुमान आले आहेत, नंतर हनुमानच हनुमान आहे सगळीकडे. मग आता सुग्रीव आणि आणि राम दोघांची मैत्री, पण मैत्री कशी? अग्नीच्या साक्षीनी. या ठिकाणी अग्नीची साक्ष त्यांनी खूप ठिकाणी यूज केली आहे रामायणामध्ये. एक म्हणजे त्या दोघांच्या मैत्रीच्या वेळी, दुसऱ्यांदा म्हणजे सीता जेव्हा अदृश्य होते तेव्हा, तिसऱ्यांदा म्हणजे सीता परत येते तेव्हा, आणि चौथ्यांदा म्हणजे जेव्हा रामाचं रामराज्य सुरू होतं ते सुद्धा अग्नीच्या साक्षीने सुरू होतं. त्याच्यामुळे अग्निदेवतेचं वर्णन खूप आहे रामायणामध्ये. मग मी आता लहान मुलांना मैत्री कशी असते, फ्रेंडशिप, ते मी त्यांना या चौपायांच्या थ्रू शिकवतो. आणि आता हा खूप मोठा गरुडाचा हा खरोखरचा फोटो आहे, जटायू त्याला असे आहुती किंवा त्यांचा रिस्पेक्ट म्हणून बनवलेला. आता आपण आलोय सुंदरकांड मध्ये. सुंदरकांड मध्ये इथे सगळे वानर आता इथे येऊन पोचलेत. कोण जाणार? पवन तनय बल पवन समाना, बुद्धी विवेक विज्ञान निधाना. आणि मग त्यामध्ये हनुमंताची खूप त्यांनी स्तुती केली, पण हनुमंत काही उठले नाही. शेवटी त्यांनी जेव्हा
कामाचं वाक्य म्हटलं की राम काज लगी तव अवतारा, तेव्हा मात्र हनुमंत तयार झाले जायला. आणि तेव्हा त्यांनी जेव्हा सुरू केली तेव्हा त्यांच्या रस्त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या किंवा इंटरेस्टिंग थिंग्स झाल्या. मैनाक पर्वत आला, मग सुरसा आली, तिच्या तोंडात जाऊन ते बाहेर निघाले. आणि मग सिंहिका आली, जिनी हनुमानाची जी सावली आहे तिने त्या सावलीला ओढायचा प्रयत्न केला. अच्छा. सिंहिका गेल्यावर मग हनुमान पोचले लंकेमध्ये. मग त्यांनी दिवसभर तिथे विचार केला की आता आपण इथे कसं जायचं पुढे. मग संध्याकाळी भेटली लंकिणी. लंकिणी पण म्हणते की मी पण तुला खाणार. त्याला सगळे जे भेटतायत ते खाणारच भेटतायत, मी तुला खातो असंच म्हणणारे भेटतायत हनुमानाला सगळे. मग पुढे जाऊन त्यांची भेट झाली सीतेसोबत. मग सीतेसोबत भेट झाल्यावर तिथे सीतेला ते सांगतात की रामाने कसं प्रोग्रेस केलेला आहे, त्यांची मैत्री झाली आहे, आम्ही सगळेजण करोडो करोडो वानर घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. आणि मग सीता घेते डाऊट, तुम्ही करोडो करोडो वानर घेऊन येणार तर खरे, पण सगळे तुझ्याच सारखे छोटू छोटू आहेत का? ते म्हणतात अरे नाही नाही नाही, मी तुम्हाला माझं खरं रूप दाखवतो. आणि मग दाखवतात रुद्र रूप धरी हनुमंता. मग त्यांनी एवढं मोठं रूप दाखवलं, मग सीतेला कळलं. आणि मग हनुमान म्हणतात की या सगळ्यांपैकी मी सगळ्यात छोटा आहे, अजून तर खूप मोठे मोठे आहेत. मग हनुमान जाऊन भेटतो रावणाला. आणि रावणाला भेटल्यावर मग पुढे काय होतं आपल्याला सगळ्यांना माहितीये, लंका दहन. लंका दहन झालं की मग हनुमान परत येतो. आणि मग सुरू होतं पूर्ण जो ब्रिज जो होता पूर्ण त्याचं बिल्डिंग त्याचं सुरू होतं नल आणि नील यांच्यासोबत. हे सगळं झालं की मग आता सगळे जण येऊन पोचलेत लंकेमध्ये. लंकेत आल्यावर अच्छा तुम्हीच मला सांगा की हे हे कुठलं, या चौपाई तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. या चौपाईवर आपण जरा एक पूर्ण सेशन डेडिकेट केलं होतं. वाचा सगळेजण, इम्पॉर्टंट चौपाई. रावण रथी विरत रघुवीरा, देखी विभीषण भय अधीरा, अधिक प्रीति मन संदेहा, बंदी चरण सहित स्नेहा. नाथ रथ नहीं तन पद त्राणा, केही बेरी जितब बीर बलवाना. मग राम म्हणतात सुनहु सखा कह कृपा निधाना, जेही जय होई सो स्यंदन आना. स्यंदन म्हणजे रथ. सौरज धीरज तेही रथ चाका, म्हणजे शौर्य आणि धैर्य त्याचे चाक आहेत त्या रथाचे. आणि आपण हा धर्म रथ या विषयावरती एक सेशन पूर्ण घेतलं होतं. आणि तुम्हाला सांगायला फार छान वाटतंय, कालचीच गोष्ट आहे, काल संध्याकाळी आमच्या टोस्ट मास्टर्स मध्ये धर्मरथावरती 1 तासाचं सेशन दिलं. लोकांना फार आवडलं. आमच्यासाठी पण तुम्ही सुरू करा, आम्ही जॉईन करू. तर आता वानर सेना मोठ्यांसाठी किंवा प्रोफेशनल लोकांसाठी सुरू करतो आहे लवकरच. बरं, मग आता तुम्ही बघू शकता हनुमंतावर उभं राहून रामाचं युद्ध सुरू झालं. राम रावण युद्ध सुरू. आता इथे मी लहान मुलांना काही काही कॉन्सेप्ट शिकवल्या. क्राऊन, जेव्हा अंगद गेला होता भेटायला रावणाला, तेव्हा जेव्हा रावण अंगदाचे पाय धरायला आला तेव्हा त्यांनी रावणाचे मुकुट हातात धरून बाहेर फेकले होते. मग तो मुकुट कसा हे दाखवण्यासाठी मुलांना क्वीन एलिझाबेथ दाखवली, तिचा मुकुट दाखवला. आणि मग सगळ्यांना म्हटलं की तुम्ही आता मुकुट डिझाईन करा तुमच्या स्वतःसाठी. मग सगळ्या मुलांनी स्वतःसाठी मुकुट डिझाईन केलेले वानर सेनेमध्ये. सगळ्यांचं ड्रॉइंग सेशन मग तेवढंच, मुलांना ड्रॉइंग वगैरे करायला. बरं, मग हे सगळे झाले मुकुट. हे झालं अंगदचा सीन, सगळेजण त्याचे पाय धरतायत अंगदाचे. आणि मग रावणाकडे कसे वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस होते हे सुद्धा आपण बघितलं होतं, की दोन्ही ठिकाणाहून खूप सारे राक्षस होते आणि खूप सारे त्यांच्याकडे वेपन्स होते. आता खूप रिसेंटली आता एक वेगळा किस्सा तुम्हाला जरा सांगतो. तुमच्यापैकी म्हैसूर पॅलेस मध्ये कोण कोण गेलाय? सगळे गेले. गुड गुड, ओके. म्हैसूर पॅलेस मध्ये मी पण आता गेलो होतो 3 आठवड्यांआधी.
तेव्हा माझा एक मित्र आहे, तो स्पोर्ट्समन आहे. तो ते हे असतात ना, मिक्स्ड मार्शल आर्ट्स. सुलतान पिक्चर बघितलाय ना? सुलतान मधला जो खेळ आहे तोच खेळ. तो त्याचा नॅशनल चॅम्पियन आहे माझा मित्र. तो म्हणाला की आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा त्या तिथले जे किंग आहेत, त्या म्हैसूरच्या किंगने या लोकांना एक वेगळी रूम दाखवली होती, त्याच म्हैसूर पॅलेस मधली. मग ती रूम त्यांनी आम्हाला दाखवली. तर त्या रूम मध्ये आम्ही जेव्हा गेलो, आम्हाला माहिती नव्हतं की काय एक्सपेक्ट करावं. तर त्या रूम मध्ये असं त्यांनी लाईट्स ऑन केले आणि सगळ्या अलमाऱ्या भरलेल्या सगळ्या वेपन्सनी, हत्यारं वेगवेगळ्या प्रकारची, एवढी मोठी मोठी जड 5-5 किलोचे ढाल, 5-5 किलोच्या तलवारी. शस्त्र. आणि मध्ये त्यांनी खूप छान वाटलं बघून की शिवाजी महाराजांनी जी वापरली होती वाघ नख, ती वाघ नख त्यांनी मध्ये आणून ठेवली होती की म्हैसूरचे राजे लोक ते कॅरी करायचे त्यांच्यासोबत नेहमी वाघ नख. आणि मग त्यांनी आम्हाला पुढच्या रूम मध्ये घेऊन गेलं. तर तिथे आता जसा मी उभा आहे किंवा तुमच्या स्वतःच्या हाईट, तुमच्या डोक्या एवढा असलेला असा वाघ, पूर्ण रूम भरून असे वाघच वाघ सगळे. त्या म्हैसूरच्या राजांनी आफ्रिकेत जाऊन जी शिकार केली होती तिथनं मारलेले सगळे प्राणी त्यांनी ते स्टफ्ड अॅनिमल करून तिथं तयार करून ठेवले. अतिशय भयानक दृश्य आहे तिथे जाऊन बघणं. म्हणजे ते खूप मोठे मोठे गायी आणि त्यांचे जे आफ्रिकन अॅनिमल्स असतात. तर हे सगळं फार स्पेशल लोकांसाठी तिथे डिस्प्लेला होतं. आणि रिसेंटली आता तिथे मोदीजी पण गेले होते म्हैसूरला. तर मोदीजींनी त्याच रूम मध्ये जाऊन त्या वाघांसोबत फोटो पण काढला होता म्हणे, असं तो माणूस आम्हाला तिथला सांगत होता. बरं, आपण आता 7:30 झालेले आहेत आणि आपण ऑलमोस्ट आता आपलं रिकॅप होत आलेलं आहे. मला असं वाटलं की आज आपलं जे शेवटचं सेशन आहे त्यावेळी आपण पूर्ण रामायणाचा एकदा परत आस्वाद घ्यावा पहिलेपासून, आणि मग शेवटी काय होतं तिथे पूर्ण विराम करावा. म्हणजे आमच्या प्रिझन ब्रेक नावाच्या सिरियल मध्ये ते म्हणायचे, प्रिव्हियसली ऑन प्रिझन ब्रेक. त्याच प्रकारे मग आता हे सगळे हत्यारं, वेगवेगळ्या प्रकारचे मुदगर, आणि इथे ही जी मुदगर आहे या मुदगरीचं वर्णन रामचरित मानस मध्ये पण आहे. आणि ही जे दगडाचा फोटो मी दाखवलेला आहे शिल्प, तर या शिल्पामध्ये पण त्यांनी मुदगरच वापरलेला आहे हातामध्ये. तर शूल, चंड आणि असे. आता ही जयपूरच्या एका महाल मधली ही भिंत आहे. अशा सगळ्या भिंती लंकेमध्ये होत्या. त्या सगळ्या लंकेच्या भिंतींवरती राक्षस सगळे उभे होते. आणि ज्या खाली सगळ्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्सच्या ऐवजी तुम्ही बघा सगळे तिथे मोठे मोठे वानर होते. हे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण खरोखर रामायणातलं युद्ध आपण बघतोय. म्हणून हे या फोटोजचा तिथे वापर केला होता. मग आता इथे हे कुठलं दृश्य आहे सांगा सगळेजण. लक्ष्मणाला बाण लागला. बाण नव्हता लागला, पण काहीतरी लागलं होतं. अरे शक्ती 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 लागली होती. शक्ती, वीर घातिनी नावाची शक्ती लागली होती लक्ष्मणाला, बरोबर. आणि त्या वीर घातिनी शक्ती लागल्याबरोबर मग हनुमंत गेला होता औषध आणायला. आणि औषध त्यांनी नुसतं नाही आणलं, पूर्ण पहाड आणला उचलून. कारण त्याच पहाडावरती कितीतरी अजून औषधी होत्या. हे सगळं बघून खाली होता कोण? भरत. भरतला वाटलं कुठला तरी राक्षस खूप मोठा पर्वत घेऊन जातोय रामाला मारायला. म्हणून भरतने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या अंगठ्याला त्याच्या बाणाने श्रीराम म्हणून जो त्यांनी बाण मारला, त्या वज्रदेही हनुमंताला सुद्धा तो बाण जाऊन लागला. आता हनुमंत वज्रदेही आहे, त्याला कुठल्याही अस्त्राचा, शस्त्राचा, मंत्राचा किंवा शक्तीचा त्यावर काही उपयोग नाही. पण श्रीराम म्हणून लॉन्च केलेला ते मंत्र तो मात्र त्याला लागला. मग शेवटी भरतनी त्याच्याच बाणावर हनुमंताला आणि त्या पहाडाला बसवून त्यांना परत पाठवलं. आणि आता मी दाखवलंय श्रीलंका ते आमचा अजमेरा इन्फिनिटी किती वेळ आहे हे पण एक गुगल मॅप्सने दाखवलं. जो पर्वत त्यांनी आणला होता तो पर्वत अजूनही आहे, त्याचं नाव आहे द्रोणागिरी पर्वत. आणि या फोटोचा जो कॉन्टेक्स्ट आहे हा आहे वॅक्स म्युझियम मधला फोटो. जसा वॅक्स म्युझियम मध्ये जे सगळे खोटे खोटे असतात तसाच एक खोटा
एक पूर्ण सापळा पण तिथे रचला गेला होता एका राक्षसाद्वारे, कालनेमी नावाचा राक्षस, आणि त्याला हनुमंतानी तिथेच मारलं होतं हिमालयामध्ये. मग इकडनं आला कोणाला, हा कोण राक्षस आहे ओळखा सगळेजण? कुंभकर्ण. कुंभकर्ण. बरोबर, कुंभकर्ण. मुलांना या कुंभकर्णाचं पण ड्रॉइंग करायला खूप आवडतं. कुंभकर्णाला उठवलं, आणि कुंभकर्णाला उठवल्यावर आपण एक खूप छान गोष्ट बघितली होती. कुंभकर्ण उठल्याबरोबर खूप ज्ञानी होता. त्यांनी रावणाला झापलं आधी की तू सीतेला कशाला आणलं, राम प्रत्यक्ष ब्रह्म आहे, तू रामाशी कशाला वैर करतो. मग रावणाने त्याला बोलवलं, पूर्ण बकऱ्याचं आणि जे सगळ्या म्हशी असतात, म्हशींचं बनवलेलं जेवण त्याला खूप आवडायचं, ते आणलं. त्याला खूप सारी मदिरा पाजली. मग तो म्हणला, कुठे गेला राम, मला आत्ताच्या आत्ता त्याला मारायचंय. म्हणजे आपल्या आहाराचा आपल्या मानसिक हेल्थवर कसा उपयोग होतो किंवा अफेक्ट होतो ते पण आपण तिथे बघितलं होतं. मग हा एक छोटासा गेम आम्ही खेळतो, पण आता आज तर खेळू शकत नाही. मग आता इंद्रजीत सोबत युद्ध सुरू झालं, आणि मग शेवटी राम आणि रावण दोघांचं युद्ध. आणि त्याच युद्धाच्या वेळी आपण तो धर्मरथ रावण रथी बिरथ रघुवीरा, ही याच वेळेची गोष्ट आहे. आणि मग राम आणि रावणाचं युद्ध खूप सारे दिवस चालतात. काही लोक म्हणतात 57 दिवस ते युद्ध सुरू होतं. अथक परिश्रम, नो स्टॉपिंग, कंटिन्युअसली दोघे जण फाईट करतात एकमेकाशी. आणि मग ते युद्ध जिंकल्यावर विभीषणाला राज्य देण्यात आलं, आणि ते दिल्यावर सीता परत आली. त्यानंतर सीतेने अग्निकुंडामध्ये तिची अग्निपरीक्षा झाली, आणि तिथे जी मिरर सीता होती ती अग्नीमध्येच राहिली, आणि खरी सीता त्यातनं बाहेर निघाली. आणि अशा रीतीने राम अयोध्येला परत आले. ही होती पूर्ण स्टोरी. पण जे आपलं आजचं सेशन आहे, इट्स नॉट अबाउट दिस स्टोरी. आपण मागे बघितलं होतं काकभुशुंडी किती कल्प बसले आहेत त्या निलगिरी पर्वतावर, आठवतं का तुम्हाला? एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य, एक दिवस पण नाही, एक पूर्ण आयुष्य. ब्रह्मदेव उत्पन्न होणार नाभीमधून, पूर्ण जग बनवणार, ते जग शिवा येऊन डिस्ट्रॉय करणार, आणि सगळं काही संपुष्टीला येणार. हा म्हणजे एक कल्प. असे 27 कल्प झाले. 27 वेळा रामाचा जन्म झाला, आणि प्रत्येक वेळेला काकभुशुंडी तिथे बसून प्रत्येक वेळेला राम जन्म झाला की ते जातात अयोध्येला. 5 वर्ष ते बालरामाची खूप पूजा करतात, खूप भक्ती करतात, खेळतात, आणि मग ते परत येतात. आणि म्हणून रामचरितमानसमध्ये जे 4 वक्ता आहेत, त्या 4 वक्त्यांपैकी जेव्हा बालकांड सुरू होतं, ती पूर्ण कथा काकभुशुंडींनी सांगितल्या. इतकी खुशी त्यांना, इतकी खुशी, बापरे, राम जन्म झाला, बाल राम आले, माझं आदिदैवत आलं. आणि एवढ्या खुशीनी मग काकभुशुंडींनी सगळी कथा सांगितली. मग आता पुढे काय झालं? आता आजचा विषयावरती आपण येऊ. आजचा विषय, शेवटचा विषय, तो म्हणजे काकभुशुंडी म्हणजे जो कावळा आहे, त्याला गरुड जे त्याला भेटायला आले होते, गरुडांनी विचारले, आणि त्या 7 प्रश्नांची उत्तर, तो म्हणजे पूर्ण रामचरितमानसचा एंड. आणि तो आहे आपला आजचा विषय. आणि आज आपल्याकडे अमृता पण आहे. हाय अमृता. आज तू रक्षाबंधनच्या दिवशी जॉईन केलंस, आणि आज तुला पूर्ण रामायण पण ऐकायला मिळालंस, म्हणजे यू आर व्हेरी लकी. ओवाळणी म्हणजे रामायण. ओवाळणी गेली आता, व्हिडिओवर येत होती आता. हा, आहे हेडफोनवर ऐकते वाटतं. ऐका. गुड. बरं, आपण आता परत जाऊयात. बरं, मग आजचा प्रश्न किंवा आजचा विषय, मग पक्षीराज गरुडजी ते त्यांना 7 प्रश्न विचारतात. ते म्हणतात की प्रथमहि कहु नाथ मतिधीरा, सबते दुर्लभ कवन शरीरा, म्हणजे सगळ्यात दुर्लभ शरीर कुठलं. मग दुसरं म्हणतात की सगळ्यात मोठं दुःख कुठलं. मग म्हणतात की
हे पण मला तुम्ही पटकन सांगा, संक्षेप मध्ये सांगा, संक्षेप मध्ये पटकन सांगा, छोटं छोटं. मग म्हणतात, संत असंत मरम तुम जानहू, तिनकर सहज स्वभाव बखानहू. म्हणजे संत आणि असंत या दोघांचा स्वभाव कसा असतो हे पण तुम्ही मला सांगा. आणि मग ते म्हणतात, फिर कहिये कवन पुण्य श्रुती विदित बिसाला, कहू कवन अघ परम कराला. आता श्रुती म्हणजे काय? ज्या सगळ्या वेदांमध्ये सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांना श्रुती असं म्हणतात. मग वेदांच्या अनुसार सगळ्यात जास्त पुण्य कुठलं असतं मला हे पण तुम्ही सांगा. आणि सगळ्यात भयंकर पाप कुठलं असतं ते पण मला सांगा. आणि शेवटी सगळ्यात मोठा विषय, मानस रोग कहु समुझाई, तुम सर्वज्ञ कृपा अधिकाई, तात सुनहु सादर अति प्रीति, मैं संक्षेप कहु यह नीति. सगळ्यात शेवटी त्यांनी विचारलंय की मानस रोगों को समझ कर कहिए, की मानस रोग काय असतात ते पण तुम्ही मला एक्सप्लेन करा. मग आपण आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय काय आहेत ते आपण एक एक करून बघायला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिला प्रश्न तो कुठला होता? सगळ्यात पहिला प्रश्न होता की सगळ्यात दुर्लभ शरीर कुठलं आहे, हा सगळ्यात पहिला प्रश्न होता. त्याचं उत्तर बघूया. नरतन सम नही कवनी देही, जीव चरारत जाचत तेही, नरक स्वर्ग अपवर्ग निशेनी, ज्ञान विराग सुभति शुभ देनी भगति शुभ देनी. म्हणजे मनुष्य के शरीर के समान और कोई शरीर नहीं है, चर अचर सभी जीव उसकी याचना करते हैं. बर, याचं मीनिंग काय? आपण याचं जरा मीनिंग बघूया. मनुष्य शरीराला एवढा त्यांनी काय म्हणतात त्याला, एवढं महत्व त्यांनी का दिलंय? तर मनुष्य शरीर हे एकुलतं एक असं शरीर आहे ज्याला भक्ती करण्याची आज्ञा किंवा म्हणा प्रिव्हिलेज त्यांच्याकडे आहे. हे सौभाग्य हे फक्त मनुष्य देहाला आहे. तुम्ही बघाल की पुराणांमधल्या खूप साऱ्या स्टोरीज मध्ये इंद्राची मती तर कितीतरी वेळा अशी फिरली आहे. तुम्हाला आठवत असेल अहल्येचा प्रसंग म्हणा किंवा अजून पण खूप सारे महाभारतातले पण खूप सारे प्रसंग आहेत की जो देवराज इंद्र आहे तो इंद्र बनतो कसा? हजारो वर्षांची तपश्चर्या केल्यावर जेव्हा तुमचं पुण्य, तुमचा बँक बॅलन्स इतका होतो की तो आता स्वर्गामध्ये मावू शकत नाही, देन यू बिकम द किंग ऑफ स्वर्ग. मग तो बनतो इंद्र. म्हणजे तो काही असा ऐरा गेरा माणूस नसतो कोणी इंद्र म्हणजे. पण एवढं असूनही त्याची बुद्धी का फिरते? त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा देव योनीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला भक्ती करता येत नाही. इट्स लाईक यू आर लिव्हिंग इन अ हॉटेल. तुम्ही हॉटेलमध्ये 5 दिवसांचं बुकिंग आहे. जोपर्यंत बुकिंग आहे तोपर्यंत तुम्हाला बफेमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर, रूम सर्व्हिस सगळं काही मिळेल. तुमचं बुकिंग संपलं, देन यू कम बॅक टू अर्थ. मग तुम्हाला परत चान्स मिळतो. चांगले कामं केले तर तुम्ही नरकात स्वर्गात जाल, वाईट कामं केली तर स्वर्गात जाल. किंवा भक्तिपथ पूर्ण फॉलो केला तर दोन्हीही न जाता डायरेक्ट मोक्षकडे जाल. तर हा जो अधिकार आहे हा फक्त नर तनूकडे आहे, म्हणजे मनुष्य योनीकडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की मनुष्य योनी ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण मग त्यांनी पुढे पण म्हटलंय की अशा मनुष्य शरीराला धारण करूनही जे लोक हरीचं भजन करत नाही आणि जे नीच विषयांमध्येच अनुरक्त राहतात, ते म्हणजे लोक कसे आहेत की तुम्हाला हातामध्ये तो चिंतामणी जो असतो ना, दगड चिंतामणी, तुम्ही त्याला जे मागाल ते तुम्हाला देईल. असा चिंतामणी हातात असताना तो तुम्ही फेकायचा आणि कुठली तरी गारगुटी किंवा एखादा दगड हातात घ्यायचा. इतकं चांगलं शरीर मिळवूनही तुम्ही जर हरीचं नाव घेत नाही तर तुम्ही असे असाल. म्हणून आपण याच नावावरती एक काम करू. सगळ्यांनी आता अनम्यूट करा आणि आपण 5 वेळा छान श्रीराम जयराम जय जयराम म्हणूया. ठीक आहे? तर 1 2 3. श्रीराम जय राम राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम, जय जय राम श्रीराम जय राम, जय जय राम. थांबा थांबा. आता पुढल्या 2 वेळा मनातल्या मनात जीभ न हलवता, ओके, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आई तुझं तोंड हलतंय
तोंड पण नाही हलवायचं, पूर्ण मनातल्या मनात. थँक्यू. मग मनातल्या मनात जो केलेला जप आहे तो सगळ्यात डिफिकल्ट असतो. झोपताना तो जप करण्याचा प्रयत्न करा. बरं, मग आता पुढे काय? जगत, मग त्यांनी विचारलं होतं की जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख कुठलं आहे? तर ते दुःख त्यांनी म्हटलंय नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. म्हणजे जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख कुठलं आहे? तर दरिद्रता. तर आता गोस्वामी तुलसीदास यांना असं तर नाही म्हणायचं आहे की जे गरीब लोक आहे ते त्यांनीच काहीतरी चुकीची कामं केली आहेत म्हणून. इथे जी दरिद्रता आहे ती पैशाची नाहीये, ती मनाची दरिद्रता आहे. आता तुम्हाला या मनाच्या दरिद्रतेबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगतो. एका खूप मोठ्या फॅक्टरीचे एक मालक होते आणि त्या मालकांकडे त्यांचा एक ड्रायव्हर पण होता. तो जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर त्यांचा फार आवडीचा होता, खूप त्याच्यावर जीव लावायचा आणि ड्रायव्हर पण त्यांच्यावर खूप जीव लावायचा. मग एका दिवशी असं झालं की दिवाळीचा सण होता. मग आता काय करायचं? तर मालक जातात दुकानामध्ये, दुकानदाराला म्हणतात एक शर्ट दे रे जरा, गिफ्ट करायचा आहे मला. तो मालकांना शर्ट देतो 1000 रुपयाचा. मालक म्हणतात अरे नाही नाही नाही, मला 300 रुपयापर्यंतच दे, मला त्या ड्रायव्हरला गिफ्ट करायचं आहे, माझ्यासाठी नको आहे. मग ते त्याला तो शर्ट देतात आणि मालक तो शर्ट घेऊन तिथनं बाहेर जातात. थोड्या वेळाने त्याच ठिकाणी तोच ड्रायव्हर त्याच ठिकाणी येतो आणि मग त्या ड्रायव्हरचे कपडे वगैरे बघून त्या दुकानदाराला कळतं की हा माणूस कसा आहे. तो त्याला तसाच 300 रुपयाला एक शर्ट हातात देतो. तो म्हणतो अरे नाही नाही नाही, माझ्यासाठी नको आहे, आमचे साहेब आहेत ना त्यांच्यासाठी हवा आहे, मला 1000 रुपयापर्यंत दे चांगला शर्ट. तर या स्टोरीमध्ये दरिद्रता कोणाची हे तुम्हीच डिसाईड करू शकता. म्हणजे इथे मनाची दरिद्रता किंवा मनाचाच किंवा सौजन्य तुम्ही म्हणू शकता. तर मनाची दरिद्रता हा सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे का? आमच्या IT वाल्यांमध्ये तर खूप मिळतात. मी असं कोणालाही फोन केला, का रे भाऊ कसा आहे? तो म्हणतो काय खूप छान आहे, मस्त आहे. परत विचारायचं, का रे पण कसं आहे, सगळं ठीक आहे का? हो हो हो, सगळं ठीक आहे. तिसऱ्यांदा विचारायचं, अजून एकदा, पण काय सगळं ठीक आहे ना? नाही रे, वाट लागली आहे, अजिबात आवडत नाहीये, खूप काम आहे, असं आहे तसं आहे. मग इतके प्रॉब्लेम सुरू होतात, इतके प्रॉब्लेम सुरू होतात, मग काही थांबत नाही. मग शेवटी गोष्ट येते, कधी भेटायचं, कधी बसायचं सांगा जरा, मग आपण गप्पा मारू. मग त्यामुळे मनाची जी शांतता असते ती फार कमी लोकांकडेच असते आणि त्यामुळे दरिद्रता हे सगळ्यात मोठं दुःख असं काकभूषुंडींनी सांगितलं. मग आता पुढचं त्यांनी काय म्हटलं की सगळ्यात मोठं सुख काय आहे? तर संत मिलन सम सुख जग नाही, पर उपकार बचन मन काया, संत सहज सुभाहु खगराया. मन वचन और शरीर से परोपकार करना ये संतों का सहज स्वभाव है. काय हवं म्हणून? लायब्ररी बुक, विच वन? आय डोंट नो, आय विल फाइंड इट. थँक्यू. बर मग सगळ्यात जास्त सुख म्हणजे कुठलं? संत मिलन सुख जग नाही. आता या ठिकाणी मला पसायदानाची आठवण येते. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलंय? जे एखाळांची व्यंकटी ईसांडो, तया सत्कर्मी रती वाढो. आणि मग पुढे म्हटलंय संतांची मांदियाळी. ते वाक्य कोणाला आठवतं का? संतांची मांदियाळी वगैरे ते वाक्य कसं आहे? म्हणजे काय? अनवरत भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. मग त्यांचं पण हे म्हणणं काय आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आधी म्हटलंय की सगळ्या लोकांचे एकमेकांमधले जे तांटे आहेत ते सगळे दूर व्हावे, एकमेकाचे मित्र व्हावे, म्हणजे इथे पूर्ण संतांची गर्दी होईल, गर्दी. आणि हे संत म्हणजे कसे? चला कल्पतरूंचे आरव. बरं, आता कल्पतरू आणि चिंतामणी आणि अजून एक असतं आपल्याकडे, अशा
फिक्शनल खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपल्याला जे मनामध्ये असेल ते देतात. तर त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, कल्पतरू आणि भगवंत या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे असं एका व्यक्तीने विचारलं होतं. तर कल्पतरू असा की तुम्ही तुमच्या मनात जे असेल ते सांगा आणि ते कल्पतरू ते करेल. म्हणजे एखादा जर शेतकरी असेल, माझ्या बाजूचा जो शेतकरी आहे त्याची गाय खूप जास्त दूध देते, उद्यापासून त्याला दूधच नको देऊ, असं म्हणेल मनातल्या मनात. कल्पतरू म्हणेल जैसे आज्ञा प्रभू, पुढल्या दिवशीपासून गाईचं दूध बंद. पण संत जे जे असतात, संत ते पण असेच असतात कल्पतरू सारखे, पण बिग डिफरन्स म्हणजे चांगलं आणि वाईट याचा डिफरन्स त्यांना माहिती असतो. म्हणून तुम्ही म्हणाल की इथे संतांचे जास्त कमी आहे आणि संत भेटणे हा सगळ्यात जास्त भाग्याचं लक्षण. मग त्यांनी म्हटलंय पर उपकार बचन मन काया संत सहज सुभाहु खगराया. याचा अर्थ म्हणजे काय आहे की दुसऱ्यांचं भलं करणं एक असतं, दुसऱ्यांचं भलं करणं म्हणजे हाताने. सपोज की आता माझ्या मनात असं आलं की आज मी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन 5,001 रुपये दान करावे. ठीक आहे. मग आता मन, वचन आणि काया या 3 गोष्टींनी व्हायला पाहिजे चांगली कामं. हाताने तर होऊ शकतं, मी एटीएम मध्ये जाऊन कॅश काढीन आणि अनाथ आश्रमात देऊन ती कॅश त्यांना देईन, पण मनात विचार सुरू आहे, यार 5,000 रुपयामध्ये आत्ता मस्त ताजमध्ये एक वन नाईट छान झालं असतं, फॅमिली सोबत गेलो असतो राहायला. आज ऑफर पण सुरू आहे. पण ठीक आहे, आता काय करणार. म्हणजे हातातनं कर्म सुरू आहे, पण मनातनं कर्म नाही सुरू आहे. नॉट सक्सेसफुल. मग त्यांनी म्हटलंय मन, दुसरं आहे वचन. म्हणजे बोलताना पण चांगलं व्हायला पाहिजे, की तुमचं चांगलं होवो हे आपल्या तोंडातून निघालं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपल्या मनातून निघालं पाहिजे, की आपलं चांगलंच होवो. म्हणून ज्ञानेश्वरांना सगळ्यांनी माऊली याच्यासाठीच म्हटलंय, की त्यांच्या मन, कर्म आणि वचन सगळं हे सगळ्यांच्यासाठी चांगलं होवो. एखाद्या आईसारखं. एखादी आई जशी आपल्या मुलीसाठी म्हणेल, की तुझं चांगलंच होवो. मनात पण म्हणेल, मुखाने पण म्हणेल आणि कर्माने पण म्हणेल. त्याचप्रमाणे या संतांचं पण असंच वागणं असतं, म्हणून ते त्यांना माऊली असं म्हणतात. बरं, मग आता पुढे जाऊयात अजून. संत सहहि दुःख परहित लागी, पर दुःख हेतु असंत अभागी, भूर्ज तरु सम संत कृपाला, परहित नीति सह विपति विशाला. संत दूसरों की भलाई के लिए दुख सहते हैं और अभागे असंत दूसरों को दुख पहुंचाने के लिए, कृपालु संत भोज के वृक्ष के समान दूसरों को हित देने के लिए भारी विपत्ती सहते हैं. पण आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल पण एक आहे माझ्याकडे. हे एक्झाम्पल म्हणजे कसं, की जे संत लोक असतात ते असतात चंदनाच्या झाडासारखे. वाह. आणि जे असंत जे असतात ते असतात कुऱ्हाडीसारखे. तर कुऱ्हाडीने जरी त्या चंदनाच्या झाडावर आघात केला, ते चंदनाचं झाड तुटेल, पडेल खाली, त्याचे छोटे छोटे तुकडे होतील. पण तुम्ही जेव्हा ते घासाल त्यातनं सुगंधच येईल. आणि ती कुऱ्हाड तुम्ही जेव्हा त्या चंदनावर माराल तेव्हा त्या कुऱ्हाडीला पण त्या चंदनाचा सुगंध येईल. म्हणजे तो चंदन मरता मरता पण आपला सुगंध त्या कुऱ्हाडीवर सोडून जातो. पण ती कुऱ्हाड तिच्या पुढे काय होतं, त्या कुऱ्हाडीला तो जो माणूस असतो कापणारा, तो तिथे घेऊन जातो. मग तिला टाकतो आगीमध्ये, पूर्ण तापवतो, मग तिला हातोड्यांनी मारतो आणि पुढल्या दिवशी परत कापायला तयार. म्हणजे त्या कुऱ्हाडीचं लाईफ मिशन काय आहे, लोकांना कापणं. चंदनाचं लाईफ मिशन काय आहे, लोकांना सुगंध देणं. म्हणून हा डिफरन्स त्यांनी सांगितला आहे. संत आणि असंत यांच्यामधला डिफरन्स काय आहे. तर संत असंत दोघांचा डिफरन्स काय आहे ते पण त्यांनी सांगितलं. हा, अजून एक त्यांनी सांगितलं, संत लोक जे आहेत ते आपण स्वतः दुःख सहन करतात आणि असंत लोक काय करतात, भलेही माझं सगळं लुटून गेलं तरी हरकत नाही, पण त्याला सोडणार नाही, त्याला बर्बाद करून सोडणार. तुम्ही अशी वृत्ती तुम्हाला महाभारतामध्ये खूप बघायला मिळेल. त्याचं सगळ्यात छान उदाहरण म्हणजे कोण, तर शकुनी मामा. त्या शकुनी मामाचा जो पाय होता
तो त्याच्या स्वतःच्या वडिलांनीच तोडला होता. का? कारण ती पण एक छान गोष्ट आहे, ऐकायची का? ऐकू ऐकू गोष्ट ऐकायची का? ऐका. हा, ओके, बरं. मग आता गांधार देशाचा जो राजा होता त्याला एक मुलगी झाली, तिचं नाव गांधारी. आणि मुलगी झाल्याबरोबर तिथे आले गुरुजी लोकांनी येऊन सांगितलं की या मुलीचं लक लय भारी, नवरा पुढल्याच दिवशी मरणार. मग आता काय करायचं? तर तिचं लग्न लावलं एका बोकडासोबत आणि पुढल्याच दिवशी त्या बोकडाची बळी दिली. मग आता म्हणले की हिच्यावरनं ते संकट टळलं आणि मग ती हळूहळू हळूहळू मोठी झाली. मोठी झाल्यावरती मग तिचं जे तिथले राजा जे होते, राजांचं नाव काय? गांधारींचे हसबंड धृतराष्ट्र. व्हेरी गुड. मग त्यांचं लग्न झालं धृतराष्ट्रांसोबत. आणि त्यावेळी तिथे त्यांच्या सोबत होते भीष्म. भीष्म म्हणजे एकदम डॉन माणूस, फुल त्यांचे सगळ्यांचे डॉन, सगळ्यांचे सिनियर आणि सगळ्यांचं काय म्हणतात त्याला, सगळ्यांचं रिस्पेक्टफुल, सगळ्यांचा रिस्पेक्ट, पितामह, सगळ्यांचेच पितामह. बरोबर बरोबर. मग आता लग्न तर झालं, पण मग एकदा जेव्हा दुर्योधन आणि भीम जेव्हा एकमेकांशी खेळत होते, मग आता भीमाला फार खाज. त्यांनी दुर्योधनाला म्हटलं की अरे विधवेचा पुत्र, विधवेचा पुत्र, विधवेचा पुत्र. आणि आता मात्र दुर्योधनला विधवेचा पुत्र, व्हॉट यू मीन? मग भीम तर पळून गेला, पण आता याच्या मनामध्ये गोष्ट सुरू झाली की माझ्या आईने असं काय केलं असेल. मग त्यांनी स्वतःचे गुप्तहेर सगळीकडे पाठवले. गुप्तहेर गांधारमध्ये गेले आणि त्यांनी ही खबर शोधून आणली. आणि हे नंतर कळालं भीष्म पितामहांना. मग लगेच भीष्म पितामहांनी गांधार नरेश त्यांचे 108 पुत्र सगळ्यांना बोलवलं इकडे हस्तिनापूरमध्ये. म्हणाले की आम्ही तुमच्यासाठी स्पेशल रिसॉर्ट बनवलाय, सगळ्यांची आम्हाला खूप खातिरदारी करायची आहे, या. मग सगळेजण आले. सकाळी 12 वाजता आले, दुपारी 3 वाजले, 6 वाजले, पण त्या महालातले लोक लाईट्स लावत नव्हते. काय का कोणालाच काही कळत नव्हतं. रात्री 9 वाजता जेव्हा सगळीकडे अंधार होता, राजाला कळलं की काहीतरी चुकलंय, काहीतरी चुकीच घडणार आहे. मग सगळ्यांना भीष्मांच्या रथाचा आवाज 15 मिनिटापर्यंत ऐकू येत होता, एवढा तिथे सन्नाटा होता. आणि हळूहळू हळूहळू रथ आला, भीष्म उतरले, आत आले आणि भीष्मांच्या हातामध्ये होती मशाल. मशाल घेऊन जेव्हा ते आत आले तेव्हा त्यांची पांढरी धाडी सगळ्यांना दिसत होती दूरपर्यंत. आणि सगळ्यांना कळलं की भीष्म पितामह आलेत. मग त्यांनी येऊन त्या गांधार नरेशला सांगितलं की तुम्ही जे केलं ते फार चुकीचं केलं, तुम्ही आमच्यापासून हे लपवायला नको होतं. म्हणून आता तुम्ही या सगळ्या, तुमचे सगळे पुत्र आणि तुम्ही याच ठिकाणी मरणार आहात. आम्ही तुम्हाला सगळ्यांना मिळून एक प्लेट जेवण देऊ, एकच थाळी पूर्ण सगळ्या लोकांना मिळून. मग हे सगळं सांगून भीष्म निघून गेले. मग आता रोज एक थाळी यायची, पण त्या गांधार नरेशनी काय केलं, त्यांनी असं केलं की याच्या सगळ्या त्यांच्या ज्या युक्ती होत्या, ज्या सगळ्या त्यांची बुद्धी होती, त्यांच्या ज्या सगळ्या टॅक्ट्स होत्या, त्या एकाच मुलाला शिकवायला सुरुवात केली. आणि ती थाळी फक्त त्याच मुलाला मिळायची रोज, त्या मुलाला रोज जेवायला मिळायचं. एक एक करून सगळे भाऊ मरायला लागले, सगळे भाऊ मेले. शेवटी उरले फक्त 2 लोक, स्वतः राजा आणि तो मुलगा. मरताना शेवटच्या दिवशी राजांनी त्यांना अजून एक टॅक्ट सांगितली. मग त्या मुलांनी गार्डला बोलावून सांगितलं की आता हा माझे वडील मरणार आहेत आणि वडिलांचं श्राद्ध करायला तरी मुलगा जिवंत पाहिजे, तो तुम्ही मला सोडायला पाहिजे. हा निरोप जाऊन तुम्ही भीष्मांना सांगा. गार्ड गेला आणि इकडे त्याचे जे वडील होते त्यांनी काय केलं असेल, त्यांनी म्हटलं मुला तुला आता सगळं येतंय. मग त्यांनी एक काठी घेतली आणि अचानक त्याच्या गुडघ्यावर वार केला, त्याच्यामुळे तो झाला लंगडा. त्याला तो म्हणला आपण तुम्ही असं का केलं, तुम्ही आतापर्यंत मला जेवायला वाटलं, मला सगळं शिकवलं, पण तुम्ही माझ्यासोबत असं का केलं. मग त्याच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की आता इथनं ते तुला जिवंत सोडतील, पण तुझ्या जीवनाचा फक्त एकच उद्देश्य, या पूर्ण हस्तिनापूरचा विध्वंस हा तुझ्या हाताने व्हायला पाहिजे. या सगळ्या मुलांना तू असं शिकव
की सगळे एकमेकांत भिडून मरतील. आणि त्यानंतर तिथनं तो जो मुलगा तिथनं निघाला तो कोण झाला? कोणी मामा. शकुनी मॉम. मामा. आणि मग त्या शकुनी मामाकडे जे त्याचे जे फासे होते ते फासे कशामुळे आले होते माहितीये का? त्याच्याच वडिलांच्या अस्थी त्याच्या बनवलेले ते फासे. अच्छा. म्हणून ते त्याचं सगळं ऐकायचे. वडील आणि मुलगा मिळून सगळ्यांना बनवायचे. ते जरासंधाच्या हाडाचे होते वास फासे. जरासंधाच्या मला तर सांगितलं होतं बरोबर. जरासंधाच्या म्हणूनच ते दूध खेळले ना त्यावेळेला ते फासे भीमानी रागाने बघितलं ना की ते थरथरायचे. हो का? कारण जरासंधाला भीमानी मारलं होतं. बर, हे मी आय विल व्हेरीफाय. थँक्यू. मी चेक करतो नक्कीच. मे बी माझ्या काहीतरी वाचण्यात चुकी झाली असेल. पण स्टोरी आवडली का लोक सगळ्यांना? हो, छान एकदम आवडली गोष्ट. पण गोष्ट सांगायचा उद्देश काय? उद्देश हा होता की तो जो शकुनी होता त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य जगला कशासाठी? लोकांचा विध्वंस करण्यासाठी. त्याची पूर्ण बुद्धी वापरली कशासाठी? यांचा विध्वंस करण्यासाठी. म्हणून जेव्हा रामायणात त्यांनी विचारलंय संत आणि असंत, त्या असंताचं जिवंत एक्झाम्पल म्हणजे शकुनी मामा. म्हणून ही स्टोरी सगळ्यांना सांगितली. आता आपण परत जाऊयात आपल्या चौपाईकडे आणि पुढे जाऊयात, पुढल्या स्लाइडवर जाऊयात. मग त्यांनी म्हटलंय की सन इव खल पर बंधन करई, खाल कढाई विपत्ती सही मरही, खल बिनु स्वार्थ पर अपकारी, अहिमूषक इव सुनु उरगारी. दुष्ट लोग सन की भांति दूसरों को बांधते हैं, अपनी खाल खिंचवा कर विपत्ती सहकर मर जाते हैं. म्हणजे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी आपली स्किन पण काढायला तयार असतात. बिना किसी स्वार्थ के सांप और चूहे के समान अकारण ही दूसरों को अपकार करते हैं. आता माझा एक आवडीचा पिक्चर आहे, त्याचं नाव आहे बॅटमॅन द डार्क नाईट. त्यामध्ये डायलॉग आहे, सम पीपल जस्ट लव्ह वॉचिंग द वर्ल्ड बर्न. काही लोकांना जगामध्ये नुसतं विध्वंस बघायलाच आवडतो, तामसिक प्रवृत्ती. अशा लोकांना त्यांनी म्हटलं आहे असंत. मग ते म्हणतात की परसंपदा विनाशी नसाही, जिमी सही हती हिम उपल बिलाही, दुष्ट उदय जग अरा आरती हेतु, जथा प्रसिद्ध अधम ग्रह केतु, पराई संपत्ति का नाश करके स्वयं नष्ट हो जाते हैं, जैसे खेती का नाश करके ओले नष्ट हो जाते हैं. ओले म्हणजे काय? गारा. दुष्ट का अभ्युदय प्रसिद्ध अधम ग्रह केतु के समान है, जो जग के दुख के लिए ही होता है. संत उदय संतत सुखहारी, विश्व सुखद जिमि इंदु तमारी, परम धर्म श्रुति विदित अहिंसा, पर निंदा सम अघ न गरीसा. संतों का अभ्युदय सदा ही सुखकर होता है, जैसे चंद्रमा और सूर्य का उदय विश्व भर के सुखदायक के लिए ही है. आता त्यांनी विचारलं होतं परम धर्म काय आहे आणि परम घोर हे पण काय असतं ते पण त्यांनी सांगितलेलं. ते पण आता पुढे त्याला कळेल. त्यांनी म्हटलंय की अहिंसा अहिंसा परमो धर्म, परम धर्म श्रुती विदित अहिंसा. पण या अहिंसाचा अर्थ काय? या अहिंसाचा अर्थ म्हणजे नुसतं गांधीजींनी म्हटलं ती वाली अहिंसा नाही. म्हणजे दुसऱ्यावरती मारायचं नाही, एका गालावर थोबडीत मारली की दुसरा गाल पुढे करायचा, ती वाली अहिंसा नाही. ही दुसरी अहिंसा आहे. ही म्हणजे परत काया, मन आणि वाचा या तिघांनी पण केलेली अहिंसा. एखादा व्यक्ती किंवा आपला एखादा मित्र त्याला सडनली ह्याच्यामध्ये आता एका व्यक्तीने खूप छान एक्झाम्पल दिलं होतं की समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की अरे तुम्हाला 50 लाखांची लॉटरी लागली. तो माणूस एकदम खूप खुश. मग त्याला लगेच सांगतील पण जे तुमचे जे नेबर आहेत त्यांना 1 करोडची लॉटरी लागली. लगेच दुःख, अरे यार मला का नाही मिळाली. मग ती झाली मानसिक हिंसा, लगेच घडते. म्हणून ती हिंसा जर आपण थांबवू शकलो तर आपण मनातनं अजून शुद्ध होऊ शकतो. म्हणून त्यांनी म्हटलंय अहिंसा. आता या अहिंसेबद्दल पण एक छोटीशी स्टोरी आहे.
ती आहे एका सापाची. तर एका गावामध्ये एक साप होता, खूप मोठा हिरव्या रंगाचा एवढा मोठा साप होता. तर तो साप सगळ्या लोकांच्या वर फुस करून जायचा आणि पूर्ण गाव त्याच्यापासून त्रस्त होतं. मग त्या गावात एकदा येत होते एक संत. संतांना सगळ्यांनी कंप्लेंट केली. संतांनी जाऊन भेट घेतली त्या सापाची. म्हटलं, अरे तू कशाला सगळ्यांना चावतो? चावू नको रे उगीच. कोणी तुला म्हणजे अजिबात कोणाला चावू नको. असं म्हणून ते संत निघाले, गेले काशीला महिन्याभरासाठी. महिन्याभराने जेव्हा परत आली, आता तो जो साप होता, आता तो त्यांचा झाला चेला. त्यांचं म्हणणं ऐकतोय ना, म्हणून तो त्यांचा चेला झाला. आता आपला चेला काय करतोय हे बघण्यासाठी ते परत येऊन बघतात. तर तो साप असा कोपऱ्यामध्ये अर्धवट मेलेला, रक्तबंबाळ झालेला पडला होता. मग त्यांनी विचारलं, काय रे, काय झालं एवढं? तो म्हणला, तुमचीच कृपा. तुम्ही म्हणला चावू नको, म्हणून मी कोणाला चावत नाही. मग मुलं येऊन मला उचलतात, आपटतात, फेकतात. ते म्हणतात, अरे चावू नको म्हटलं होतं, असा फुस करू नको हे कुठे म्हटलं होतं तुला? त्याच्यामुळे स्वतःच्या डिफेन्ससाठी जेवढं आहे तेवढं करायचं, पण स्वतःहून अकारण दुसऱ्यांना हिंसा नाही करायची. हे पण मी तुला शिकवतो. तर ती होती अहिंसा. आता सगळ्यात जास्त पाप कुठलं आहे, सगळ्यात अघोर पाप कुठलं? तर परनिंदा सम अघ न गरीसा. आता यामध्ये मी आता खूप साऱ्या लोकांचे प्रवचन ऐकतो किंवा मोटिवेशनल टॉक्स पण ऐकतो. त्यामध्ये एका व्यक्तीने एक चॅलेंज दिलं होतं सगळ्या लोकांना, एका दिवसाचं चॅलेंज, की एका दिवसामध्ये आपल्या तोंडून दुसऱ्या कोणाचीही निंदा घडू नये. तो माणूस कसाही असो, त्याच्याबद्दल चांगलं बोलता येत नाही तर शांत राहावं. आणि ते चॅलेंज फार डिफिकल्ट होतं सगळ्यांसाठीच. तर मला वाटतं आपण पण हे चॅलेंज एक दिवस घेऊन बघा आणि कोणालाही कुठलाही रिझल्ट सांगायची गरज नाही. आपला रिझल्ट आपल्याकडे. तर मी पण हे आता उद्या करतो आणि माझा एक्सपिरियन्स काय आहे हे टाकतो ग्रुपवरती. कारण आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज तर खूप येतात. मी आता ड्राईव्ह करतोय, ड्राईव्ह करताना बस मध्ये कोणीतरी येईल आणि अरे कसला ड्राईव्ह करतोय माणूस. पण ते पण होऊ नये म्हणून एक दिवस आपण जर त्या सापासारखे शांत बसून राहू. बघू कसं वाटतंय. चालेल का? चॅलेंज एक्सेप्टेड? नो? ट्राय करू. ओके, गुड गुड गुड. हु एल्स इज एक्सेप्टिंग चॅलेंज? कोण कोण म्हणताय हो? मी ओके. अमृतानी पण हो म्हटलेलं आहे. व्हेरी गुड. मग एक दिवस आपण जरा हे चॅलेंज घेऊन बघू की परनिंदा सम अघ न गरीसा. मे बी तो आपल्या दिवसातला जो एक दिवस असेल तो आपलं लाईफ चेंज करणारा पण असू शकतो. बिकॉज आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल. बरं, पुढे जाऊयात. हर गुर निंदक दादूर होई. दादूर म्हणजे काय माहितीये का? मेंढक. मेंढकला काय म्हणतात तो मराठीमध्ये? बेडूक. 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 जो गुरुची निंदा करतो तो होतो बेडूक. जन्म सहस्त्र पाव तन सोई. आणि 1000 जन्मापर्यंत तो मेंढक बनत राहतो. ज्यांनी शंकराची आणि गुरूंची निंदा केली तो माणूस किंवा ती व्यक्ती. ब्राह्मणों की निंदा करने वाला व्यक्ति बहुत से नरक भोग कर फिर जगत में कौवे का शरीर धारण करके जन्म लेता है. हे त्यांनी स्वतः सांगितलं. स्वतःच म्हणजे कोणाचं? काकभुशुंडींचं. त्यांचे गुरु तिथे आले होते पण काकभुशुंडी उठून बसले नाहीत. गुरूंनी तर तो अपमान सहन केला, पण शिव स्वतः उठून उभे राहिले आणि शिवांनी श्राप दिला की तू आता कावळा होशील म्हणून. म्हणून ते काकभुशुंडी सांगतायत की जे गुरूंची आणि ब्राह्मणांची निंदा करतात ते कावळे होतात. आणि आता मला वाटतं ही आपली आहे शेवटून दुसरी स्लाइड. सुरश्रुती निंदक जे अभिमानी रौरव नरक परहिते प्राणी हो ही उलूक संत निंदारत मोह निसाप्रिय ज्ञान भानुगत. जो अभिमानी जीव देवताओं और वेदों की निंदा करते हैं वो नरक में पड़ते हैं. संतों की निंदा में लगे हुए लोग उल्लू होते हैं जिनको रात्र प्रिय होती है. सबके निंदा के जड़ कर ही ते चमगादड़ होई अवतरही. सुनहुतात अब मानस रोगा. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न, मानस रोग. जिनके दुख पावही सब लोगा. हे जे शेवटचं वाक्य आहे ना, हे सगळ्यात डेंजरस वाक्य आहे या पूर्ण स्लाइड पैकी किंवा या पूर्ण चौपाई पैकी. जे सगळ्यात इफेक्टिव्ह वाक्य कोणी असेल,
पुढे गेलं. आय थिंक आय केम टू द नेक्स्ट स्लाइड. हे वाक्य आहे ते बरोबर. तर हे वाक्य कुठलं आहे? जिन्हते दुःख पावही सब लोगा, म्हणजे सगळे जगातले सगळे लोक याला हे होणार आहेत, इफेक्ट होणार आहेत याचा. मोह सकल, आता हे मानस रोग कुठले कुठले आहेत ते सांगतायत. पहिला मानस रोग म्हणजे मोह. मोह सकल व्याधीन कर मूला, तिनके पुनी उपजही बहुसूला. काम बथ काम बात कफ लोभ अपारा, क्रोध पित्त नित छाती जारा. सब रोगों की जड़ है मोह, उन व्याधियों से फिर बहुत से शूल उत्पन्न होते हैं, काम वात लोभ कफ. आता काम वात आहे, त्यांनी एक एक रोग कसा वेगवेगळा आहे ते सांगितलंय. काम म्हणजे काय? वात. लोभ म्हणजे काय? अपार बडा हुआ कफ, ज्याने आपल्याला श्वास घेता येत नाही, तो कफ. क्रोध म्हणजे काय? पित्त, म्हणजे ऍसिडिटी, जो सदा छाती जलाता रहता है. आता याच्यामध्ये मी एक छोटासा पॉज घेऊन काही गोष्टी सांगतो. तर सगळ्यात पहिलं त्यांनी म्हटलंय, सगळ्यांची जड म्हणजे सगळ्यांची आई कोण आहे? तर मोह. मोह म्हणजे काय? आपलं मन आपल्याला सांगतं की हे चुकीचं आहे, पण आपला हात तरी पण त्याच्याकडे जातोच. आता याचे एक्झाम्पल्स तसे खूप आहेत. पहिलं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बघाल की सिगरेटच्या पाकिटावर एवढा मोठा फोटो असतो, आजकाल अतिशय घाण फोटो छापतात ते पाकिटावरती, की यांनी कर्करोग होतो, पिऊ नका, तरी पण लोक घेतात, त्याच्याकडे बघतात, ओपन करून स्मोक पण करतात. ते मनाला माहिती आहे खराब आहे, पण माणूस तरी करतोच. आणि सेम गोज फॉर गुटखा. आणि त्याचप्रमाणे एखाद्या वेळेला म्हणून आपलं जे मन असतं ना, आपलं मन फार स्मार्ट असतं. मी तुम्हाला सांगतो, खूप लोक डाएट करतात. मे बी अमृताला याच्याबद्दल जास्त एक्सपिरियन्स असेल, की खूप लोक डाएट करतात की आता मी पुढले 5 दिवस गोड खाणारच नाहीये. आणि मग 6व्या दिवशी खूप छान अशी एक मिठाई समोर येते आणि मग मनामध्ये एक विचार येतो, आज माझा चीट डे, आजच्या दिवस चलता है चीट डेज. त्याच्यामुळे तो एक चीट डे जो असतो तो पूर्ण त्या आठवड्यावर भारी पडतो. म्हणून त्यांनी म्हटलंय, सगळ्या रोगांचं मूळ म्हणजे काय? मोह. तो मोह जेवढा आपण आवरू तेवढे बाकी सगळे रोग थांबतील. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये जे सगळे रोग सांगितलेत, कफ पित्त आणि कफ होता, पित्त होता आणि काय होतं? वात. वात होता, वात. तर हे सगळे रोग खूप मोठे रोग आहेत. आता गोस्वामी तुलसीदास जे होते ना, तुलसीदासांना वात झाला होता. आईच्या मागे मला दिसतंय 8:15 झाले. आई शपथ, 8:15 झाले की आज तर वेळ कसा जातो ते कळत नाही. चालू दे, बंद आहे. जाऊ देऊ का 8:30 पर्यंत? ठीक आहे, ओके ओके. मला कळलंच नाही, खूप खूप वेळ झाला. ओके बरं. आता ओके, थँक्यू. जे तुलसीदास जे होते, तुलसीदासांच्या शरीरामध्ये वात खूप वाढला होता. वात म्हणजे काय? वायू. आणि तो जेव्हा वायू वाढतो, गॅस, तेव्हा त्याचे इतके परिणाम होतात की त्यांना हात वरती उचलता येत नव्हते. इथून इथपर्यंत आणलं की पूर्ण शरीरामध्ये कंप आणि पूर्ण शरीरामध्ये पेन, एक्स्ट्रीम पेन. आणि त्यांनी खूप डॉक्टरांना दाखवलं, पण कोणाला काही जमलं नाही. मग त्यांनी हनुमंताला रिक्वेस्ट केली आणि त्यामध्ये त्यांनी, आता तुलसीदास यांनी 12 रचना केल्यात. त्याच्यापैकी रामचरितमानस ही एक आणि हनुमान चालीसा ही दुसरी. मग तसंच हनुमान चालुक हे पण अजून एक आहे. तर अशा त्यांच्या 12 रचनांपैकी एक रचना अशी आहे जी आपल्या शारीरिक ज्या काही आपल्याला पेन असतात, पीडा असतात, ती त्याच्यासाठी आहे. की हनुमान यांनी सांगितलंय तुलसीदासांना, जो कोणी व्यक्ती हे म्हणेल त्याच्या शरीरातल्या व्याधी मी स्वतः येऊन हरून घेईन, त्यांना कळणार पण नाही की कधी गेल्या. तर ते पण आहे. मी मे बी त्याची लिंक मी टाकेन आपल्या ग्रुपवर. हे याच्यासाठी सांगतोय की आपल्या ओळखीमध्ये कोणी अशी काही व्यक्ती असेल ज्यांना खूप त्रास होतोय आणि डॉक्टरांचा पण गुण यायला वेळ लागतोय, मग त्यांना आपण
हनुमंताचं ते एक स्तोत्र रोज म्हणायला सांगायचं आणि जो पार्ट दुखत असेल त्यावर हात ठेवून ते म्हणायचं. मग हनुमंताला आपण सांगतोय की इथे दुखतंय बाबा, इथे जरा हेल्प कर प्लीज. बरं, मग आता हे झालं हनुमंताचं. मग आपण बघितलं की कसे वेगवेगळे हे सगळे वेगवेगळे रोग कसे आहेत. तर मोह झालं, मग काम म्हणजे कफ, काम बात कफ लोभ अपारा, आणि काम वात कफ लोभ अभारा, क्रोध पित्त नित छाती जारा. अय्यो, क्रोध पित्त. आता क्रोधाबद्दल जे आहे ना, क्रोध म्हणजे राग. तुम्ही काही काही प्रवचनांमध्ये तुम्हाला हे पण ऐकायला मिळेल, लोक म्हणतात क्रोध सोडा, काम सोडा, हे सगळं सोडा सोडा सोडा. असं काहीही सोडता येत नाही. अजिबात प्रॅक्टिकल गोष्ट नाहीये. आपल्याला हातावर जर डास येऊन चावला, आपली झोप मोड झाली तर राग येणारच. ते ह्युमन नेचर आहे. म्हणून इथे की इज नॉट टू रिमूव्ह बट रिड्यूस अँड कंट्रोल. रागावरती कंट्रोल ठेवा. जेव्हा राग तुमचा दास आहे, तुम्ही रागाचे दास नाही. असं असेल तर राग असण्याला काहीही हरकत नाही. नाहीतर लहान लहानशी मुलं सरळ कसे होणार जर त्यांच्यावरती आईने राग नाही केला तर. सो मग त्यांनी म्हटलंय पूर्ण छाती तुमची जळत राहील. 15 मिनिट्स मोर विदा. घे ना तू, 1 मिनिट. तुला काय हवंय घे की. Then you have to wait for 15 minutes. Today is the last session of Vanarsen. If you want, you can come and sit. Okay? All right. So, आता पुढे जाऊयात. प्रीती करही जव तीनिऊ भाई. ओ हो, दिस वन इज व्हेरी गुड. माझी ते जरा आवडीची चौपाई आहे. प्रीती करही जव तीनिऊ भाई, उपजय सन्निपात दुखदाई. यदि ये तीनों भाई वात पित्त और कफ प्रीति कर ले तो दुखदायक सन्निपात रोग उत्पन्न होता है. म्हणजे ज्या ठिकाणी काम पण आहे, क्रोध पण आहे आणि लोभ पण आहे, आणि तुम्ही बघाल तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये तर तिन्ही असतात, मग त्यांना होतो सन्निपात रोग. सन्निपात रोग म्हणजे असा की माणूस नुसता बसला असतो कोपऱ्यामध्ये, त्याला काहीही सुचत नाही काय करायचं. इनफॅक्ट हा एक खरा रोग आहे, त्याचं नाव आहे सन्निपात. मग पुढे आहे विषय मनोरथ दुर्गम नाना. विषय मनोरथ दुर्गम नाना, ते सब सूल नाम को जाना. कठिनता से प्राप्त होने वाले जो विषय के मनोरथ हैं, वे ही सब शूल और कष्टदायक रोग है. उनके नाम कौन जानता है? तो बहुत सारे हैं. म्हणजे याचा अर्थ काय की खूप तुम्ही काहीतरी परिश्रम करून तुम्हाला काहीतरी मिळेल आणि मग मी खुश होईन. ओके, सगळ्यांनी जण ऐका. खूप सारे परिश्रम करून मला काहीतरी मिळेल आणि मग मी खुश होईन, ही जी भावना आहे याचं त्यांनी इथे वर्णन केलंय शेवटच्या चौपाईमध्ये. सो मी ते पटकन हायलाइट करतो माझ्या लेझर पॉइंटरनी. प्रीती करऊ विषय मनोरथ दुर्गम नाना. विषय म्हणजे काय? आपल्या मनातले विचार. दुर्गम म्हणजे जे पटकन होत नाही ते. येस अमृता, रेज युअर हँड. मीटिंग आहे 8:30 वाजता, सो आय नीड टू लीव्ह. प्लस ओके ताईचा ओके, कॉल करतो रक्षाबंधनाचा. थँक्यू. तुला आवडला का सेशन? हो, छान होतं सेशन. सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन आणि ग्रेट गोइंग. ओके, थँक्यू अमृता. चलो सेशन आधी टू अनदर Yes. कॉल. बाय. बाय 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 बाय. मग आता पुढे जाऊयात. आता पुढे बघा, ममता दाद कंडू हरुषाई. ममता म्हणजे काय? दाद. आणि ईर्षा ही खुजली. दाद म्हणजे काय? आपल्याला जे खाजवतं ना, ते ज्या ठिकाणी आपल्याला खाजवतं त्याला म्हणतात दाद. आणि ते दाद म्हणजे काय? ममता. आता जसं ममता ही अशी असते की तुम्ही जेवढं कराल तेव्हा थोड्या वेळासाठी खूप छान वाटतं, पण थोड्या वेळाने त्याचा त्रास होतो. त्याचं आता एक्झाम्पल कसं, आता समजा माझ्या हाताला इथे खूप खाजवत आहे, मला खूप खाजवत आहे, मी खाजवतोय, खूप छान वाटलं, बरं वाटलं, आता तर बरं वाटलं, पण नंतर जळजळायला सुरुवात होईल, ती वस्तू लाल होईल, तिथे फंगस होईल, ते या हाताचं या हाताला होईल, इथलं इथे ते पसरत जातं.
म्हणून त्यांनी म्हटलंय ममता म्हणजे काय तर खाज किंवा दाद, आणि ईर्षा म्हणजे जेलसी हीच खुजली. म्हणजे खूप लोक आता समजा पार्टीमध्ये गेले, त्यांनी कोणाला तरी बघितलं आणि बघितल्यावरती अरे बाप रे हा परत आला, लागले खाजवायला परत. ईर्षा मनामध्ये, जेलसी, थोड्या वेळासाठी बरं वाटतं, मग परत आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून ती काय आहे, जेलसी इज खुजली. दुष्टता और मन की कुटिलता यही कोड है. कोड म्हणजे काय, पूर्ण शरीरात जे पसरतात ते म्हणजे कोड. आणि ते म्हणजे काय, कुटिलता म्हणजे मनाचा कुतर्कपणा, आणि दुष्टता हे म्हणजे काय आहे, कोड. अहंकार अति दुखहु डमरुआ, दंभ कपट मद मान नेहरूआ, तृषा उदर बुद्धि अति भारी, त्रिविध इशना तरुण तिजारी. म्हणजे अत्यंत अहंकार, दुःख देने वाला डमरू और गांठ का रोग है. इथे म्हणजे हे सगळे आपण आता खरोखर रोगांमध्ये जातोय. जिथे एका नसेवर दुसरी नस येते किंवा गाठ बसते, तिथे जे दुखतं ते म्हणजे काय तर अहंकार. तो म्हणजे झाला अहंकार. आणि तृष्णा बडा भारी उदर वृद्धि वाला रोग है. आणि 3 प्रकार की इच्छा आहे, पुत्र, धन आणि मान. या 3 प्रबल इच्छा खूप मोठ्या तिजारी आहेत. हा पण एक रोग आहे. तो रोग काय असतो मला माहिती नाही, तिजारी, पण त्यांनी पोट असं मोठं होतं असं म्हणतात. पण हा मान हे म्हणजे काय, 3 इच्छा आपल्या मनातल्या, पुत्र पाहिजे किंवा मुलं पाहिजे, किंवा धन, अजून धन, अजून धन, अजून धन, किंवा मान. भले तुमच्याकडे खूप सारे पुत्र असतील, मुलं असतील, खूप सारं धन पण असेल, पण 4 चौघांमध्ये गेल्यावर जर मान मिळाला नाही, मग मनामध्ये ती इच्छा तयार होते की मान पाहिजे. हा पण एक रोग म्हणून सांगितलाय. जुग विधि ज्वर मत्सर अविवेका, कहा लगी कहो कुरोग अनेका. मत्सर और अविवेक ये 2 प्रकार के ज्वर है. ज्वर म्हणजे काय, फीवर. इस प्रकार अनेकों बुरे रोग है, इन्हें कहां तक कहूं. एक व्याधि बस नर मरही, ए असाधि बहु व्याधि. पीड़ ही संत जीव कहूं, सो किमि लहे समाधि. एक ही के वश में होकर मनुष्य मर जाते हैं, फिर तो बहुत से असाध्य रोग है. ये जो एक साथ आ जाएंगे तो क्या होगा. पण आता औषधींकडे जाऊयात. आतापर्यंत आपण खूप डिटेल डिस्क्रिप्शन ऐकलं की कसे इतकी पेनफुल सगळे रोग आपल्या शरीरामध्ये येतात, पण त्यांचं आता निवारण कसं करायचं ते पण एकदा बघूयात. सगळ्यात पहिलं म्हटलंय नेम, धर्म, आचार, तप, ज्ञान, जप्य तप जप दान. भेषण पुनि कोटिन नाही, रोग जाहि हरि जान. म्हणजे नियम, धर्म, आचार म्हणजे उत्तम आचरण, तप, ज्ञान, यज्ञ, जप, आणि अजून पण खूप सारे वेगवेगळ्या औषधी आहेत, पण त्याच्यामुळे हे रोग जात नाही. मग लोक काय करतात, त्यांची आता वाक्याची रचना बघा त्यांनी कशी केली आहे. लोकांनी जशा, आता माझं जर खूप डोकं दुखत असेल रोज, ठीक आहे, माझं रोज डोकं दुखतं, त्याचं कारण काय असेल तुम्ही सगळे मला सांगा. चष्मा लागू शकतो. चष्मा लागू शकतो, बरोबर. अजून काही कारण, एनी अदर पॉसिबल रिझन्स. ऍसिडिटी, नीट काहीतरी खाल्लं नसेल, ऍसिडिटी वाढली, त्याने पण डोकं दुखू शकतं. पण माझं रोज डोकं दुखलं की मी रोज कॉम्बिफ्लाम खातो, त्याने माझं डोकं दुखणं बंद होणार आहे का, बंद होणार नाही. म्हणून या नाही. कॉम्बिफ्लामचेच वेगवेगळे फ्लेवर म्हणजे काय तर नियम, धर्म. नियम म्हणजे काय, मी दर सोमवारी व्रत करणार, मी दर गुरुवारी उपवास करणार, मी दर आषाढीला मी काहीतरी करणार, हा झाला नियम. मग धर्म, मग आचार, तप, ज्ञान. त्यांचं म्हणणं आहे की हे चुकीचे नाहीये, पण त्यांनी नुसतं हे करून जाणार नाही. जसं एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात, आता मी जेव्हा पुण्याला आलो होतो त्यावेळी मला जॉन्डिस नावाचा एक फार भयंकर रोग झाला होता, आणि त्याच्यामुळे माझी हालत एकदम खराब झाली होती. मला काहीही खाता येत नव्हतं. त्यावेळी मला डॉक्टरांनी काय खायला सांगितलं होतं आई, बटर आणि फुलका. बटर आणि फुलका.
2 दिवसात बटरचं पाकिट संपवायचं. मला डॉक्टरांचं चॅलेंज होतं, पूर्ण बटरचं एवढं पाकिट 2 दिवसात संपवायचं. तेवढं बटर पोटात जाईल तेव्हा कुठं शरीरातले ते जंतू सगळे मरतील, असा अगदी डॉक्टरांचा सुंदर. मला सल्ला होता. आणि तो सिद्ध पण झाला. मी जेव्हा खायला सुरुवात केली मला एकदम बरं वाटायला लागलं. त्याच्यामुळे डॉक्टरांनी दिलेले औषध आणि हे बटर दोन्ही मी जेव्हा खाल्लं तेव्हा मला बरं वाटलं. नुसतं औषध खाऊन पण होणार नव्हतं, नुसतं बटर खाऊन पण होणार नव्हतं. म्हणजे गोस्वामी तुलसीदास इथे असं अजिबात म्हणत नाहीयेत की तुम्ही ज्ञानाच्या मागे नका जाऊ, तप नका करू, तुम्ही तुमचा उपवास नका करू, हे सगळं नका करू. त्यांचं अजिबात असं म्हणणं नाहीये. पण नुसतं त्याच्या भरोश्यावर राहू नका. अजून एक गोष्ट पाहिजे. एही बेदी सकल जीव जग रोगी, शोक हर्ष भय प्रीति वियोगी, मानस रोग कछुक मै गाये, एही सब के लखी बिरलेन पाये. म्हणजे यांचे काहीही अजून मी कितीही अजून डिस्क्राईब केलं तरी काही ते संपणारे नाहीयेत. पण यांचं तारण करण्यासाठी काय आहे? राम कृपा ना सही सब रोगा. सगळ्यांनी माझ्या मागे मागे म्हणा, राम कृपा ना सही सब रोगा, राम कृपा काय ना सही ना सही सब सब रोगा, सब रोगा, जो एही भांति जो एही भांति बने संजोगा, बने संजोगा, सद्गुर वेद वचन विश्वासा, सदगुरु वेद वचन विश्वासा, संयम यहन विषय के आशा. संयम यहन विषय के आशा. म्हणजे राम जी की कृपा से इस प्रकार का संयोग बन जाए तो ये सब रोग नष्ट हो जाएंगे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे? रामाचं जे नाव आहे त्या रामाचं नाव जर आपण धारण केलं तर या सगळ्या रोगांचं तिथेच नष्ट होऊ शकतात. कारण त्याच्या मागे त्याचं जे कारण असतं ती म्हणजे भक्ती. म्हणून पूर्ण रामायण रामचरित मानसचा शेवट त्यांनी कशावर केला असेल तर राम नामाचं महत्व. जर तुम्ही राम नामाचा जप करत राहिले तर मनामधले हे सगळे रोग ऑटोमॅटिकली नष्ट होत जातात आणि तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. अशा रीतीने आजचं आपलं सेशन सोबत रामचरित मानस या ग्रंथाचं पारायण आणि पूर्ण रामायणाची कथा आज इथे संपुष्ट झाली. मी आता प्रत्यक्ष ग्रंथ तुमच्या सगळ्यांसमोर आणतो. सगळ्यांनी नमस्कार करा आणि अशा वेळी नमस्कार करा की याच्यामध्ये श्रीराम आहेत. येस. हे सगळ्यांनी म्हणा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांनी नमस्कार करा. जय श्रीराम. सगळ्यांचं झालं का दर्शन? हो. ओके इरुबाई. आता फक्त तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही आता हे आज संपवलं, आता दुसरं काहीतरी चालू करा, ज्ञानेश्वरी वगैरे त्याच्यावरच आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की. आम्हाला ही कल्पनाच पटली नाही की आजचं शेवटचं आहे म्हणून. ते कसं तरीच वाटलं. हो, आता आपली कथा सवय झाली होती ना, मंगळवार आहे, गुरुवार आहे, थांबायचं आहे घरी. बरोबर बरोबर बरोबर. तरी चालू करा आता. नक्की काहीतरी वेगळं चालू करा. नक्की सुरू करतो. माझा विचार आहे ज्ञानेश्वरीवरती आता आपण डिस्कशन सुरुवात करूयात. ज्ञानेश्वरी नक्की सांगायची की आणि तो तू खूप छान समजून सांगतो. चला, थँक्यू अनिकेत. तुझ्यामुळे आम्हाला खूप छान श्रवणाचा आनंद मिळाला. थँक्यू. धन्यवाद गुरुजी. तुझं वाचन भरपूर आहे, तुझं चांगलं नॉलेज आहे. प्राऊड ऑफ यू. थँक्यू. 1.5 तास झाला की? हो, आज 1.5 तास झाला. आज कळलं पण नाही 1.5 तास कसं झाला. हो ना, मला पण असं वाटलं संपूच नाही. चला, ग्रेट. तुम्ही पण सगळ्यांनी फार पेशन्स दाखवला. थँक्यू सो मच.
आपले हा. खूप सारे सेशन्स कॅन्सल होत गेले मागोमाग, पण आपण कॅचअप करत गेलो हळूहळू. करतोय हेच खूप आहे. एवढं सगळं व्याप सांभाळून करतो, ऑफिस घर सगळं सांभाळून करतो, हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. धन्यवाद धन्यवाद. आता प्रोफेशनल जे लोक असतात किंवा म्हणा जे लोक जॉब करतात, अशा प्रोफेशनल किंवा सक्सेससाठी रामायणातनं प्रोफेशनल सक्सेस कसा होऊ शकतो याच्यावरती एक नवीन सिरीज सुरू करतोय. बर. त्यामध्ये सगळ्या लोकांना बोलवणार आहे. त्यामध्ये परत रामचरितमानस चौपाई, पण नवीन फ्लेवर काहीतरी, की प्रोफेशनल सक्सेससाठी काही काही गोष्टी तिथे शिकवणार आहे. असा बर. नवीन एक काय म्हणतात त्याला, संकल्प घेण्यात आला काल. अच्छा. आणि आता ज्ञानेश्वरीवरती अभ्यास करायचा आहे आपल्या सगळ्यांना, तेव्हा हो. सगळ्यांनी आपापली ज्ञानेश्वरी घेऊन यायची. आपण क्लासरूम सारखं करणार आहोत. एक आहे ना? चालेल चालेल, चालू करूया. येस. चालेल. आणि चालू ओके, करूयात. आपल्याला काहीही वेळेचं बंधन नाही. आपलं पूर्ण ज्ञानेश्वरी वाचन 2 वर्षात जरी संपलं तरी काही हरकत नाही. चालेल चालेल. हळूहळू हळूहळू मजा घेत घेत आपण जाऊयात. चालेल. ओके. ओके, चला सगळ्यांनी एकदा 1 2 3 जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला, थँक्यू सगळ्यांना. गुड नाईट. बाय बाय. तुम्हाला पण छान. एक काम करू, आपण एक फोटो घेऊया सगळेजण सगळ्यांनी. अच्छा, आईंना बाबा बोलवा ना. हे तू व्हिडिओ चालू कर ग. नाही, ते डिस्कनेक्ट झालेत मला वाटतं. त्यांना असंच येऊ द्या, मग तिथेच फोटो घेता येईल. आता ते देवबंसी काका जॉईन झाले ग्रुपमध्ये, पण त्यांनी कधी जॉईन नाही केलं. हो ना. मी म्हटलं ना, ती कथा प्रत्येकापर्यंत नाही पोहोचत. ग्रुप पर्यंत पोहोचूनही त्यांच्यापर्यंत नाही पोहोचली कथा. हो ना. चला आई, शेवटच्या आले. सेशनचा शेवटचा फोटो सगळ्यांचा मिळून परत आपण Yes. पुढल्या सेशन मध्ये घेऊयात. ठीक आहे. हो. सगळ्यांनी 1 ओके, कॅमेराकडे बघा. 1 2 3. थँक्यू. थांबा. एक व्यक्ती मिसिंग आहे. माझी सूत्र संचालिका मिसिंग आहे की इवा. हे पटकन. हाय इरा. Hi. Come here. Hi, Chintu. Stand behind me. Okay. Very good. Now 1 2 3. Smile. Very good. अरे, आईंचा पण व्हिडिओ सुरू दिसतोय का? काही नाही. ओके, चलो बाय. चला. Bye, बाय बाय. bye. गुड नाईट. बाय बाय. गुड Good नाईट. night. बाय बाय.